सांसों शिव की याद बिना चलते रहना किस काम का है। मेरे प्राणों प्रभु के प्यार बिना तन में रहना बस नाम का है। सांसों शिव की याद बिना। शांति। बाबा अनेक प्रकार के दृश्य दिखाते रहते हैं। मेरे सामने जैसे दो दृश्य देखने में आए। कल भी एक दृश्य बाबा ने दिखाया। कालही एक सभा झाली इथेच आपल्या पाथर्डीच्या जवळ। एक दगडवाडीला एक कार्यक्रम होता। ते संत तनपुरे महाराज यांची 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक प्रोग्राम होता। तिथेही असाच पेंडॉल आणि अशी सभा लागलेली होती। कदाचित आपली सभा शेकड्यामध्ये असेल, ती हजारामध्ये होती आणि विशेष आनंद होत होता की मंचवर सर्व विद्वान पंडित बसलेले होते। मोठमोठे महंत, असे वारकरी संप्रदायाचे अखिल भारतीय प्रमुख, विद्यावाचस्पती, अशी सर्व विद्वानांची सभा मंचवर होती आणि बसणारेही अनेक हजारो आत्मा होत्या। तेही एक दृश्य होतं, हेही एक दृश्य आहे। दोनही दृश्यामध्ये अंतर आपण पाहू गेलो तर भले विद्वान पंडित आचार्य थे। विश्वनाथ कराड सारखे डॉक्टरेट मिळवलेले आचार्यही होते, वाचस्पती होते, सर्वजण होते। तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय अंतर आहे? तर वो है ढूंढने वाले और यहाँ है पाने वाले। क्या है? यहाँ है पाने वाले और वो है ढूंढने वाले। तिकडे दुष्काळ पडलेला आहे, ते पावसाची वाट पाहतात आणि इकडे मात्र हिरवागार बगीचा फुललेला आहे। फरक हा है ना। जिसको मिला नहीं है वो तो ढूंढते ही रहेंगे ना। ज्याला मिळालेला नाही वो क्या कर रहे हैं? ढूंढ रहे हैं। तो मुझे बाबा की ऊपर बहुत बड़ी माना एक मेहरबानी बाबा की हमारे ऊपर है। कितनी बड़ी मेहरबानी है कि बड़े बड़े विद्वान पंडित आचार्य वो भी ढूंढ रहे हैं और हम सामान्य आत्माएं हैं। कोई विद्वान पंडित आचार्य है क्या? यहाँ कोई भी नहीं है। आखिर भगवान को पाया किसने? सामान्य आत्माओं ने पाया। और उसमें भी भाइयों से बहनों की क्यों बड़ी है? म्हणून ते नृत्य करत असताना रास क्रीडेमध्ये जास्त संख्या कुणाची आहे? बहिणींची संख्या जास्त आहे, भाई थोडेसेच गोप आहेत रास क्रीडेत। त्यातही मातांनी परमात्माला फार लवकर ओळखलेला आहे। तर सर्वात बुद्धिमान कोण? त्या प्रकृतीचं तत्व। विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे प्रकृती किंवा प्रकृतीच्या नियमांचा अभ्यास म्हणजे विज्ञान। त्या एखाद्या नियमाचा जरी, प्रकृतीच्या एखाद्या नियमाचा जरी शोध लावला, तो पूर्वीच बनलेला नियम आहे, तो काही आज नाही। सूर्य हजारो वर्षापासून प्रकाश देतो आहे, शक्ती देतो आहे, परंतु आपण आता सोलरवर युनिट तयार केलेले आहेत। आता आपण सूर्यशक्तीवर अनेक गोष्टी तयार केलेल्या आहेत। कुकर तयार केलेला आहे सौर शक्तीवर आता, पण सौर शक्ती तर वर्षानुवर्ष आहे ना। तो जो याचा शोध लावतो त्याला पारितोषिक दिलं जातं, त्याला मोठा वैज्ञानिक म्हणून मान्यता दिली जाते। का? तर त्याने सृष्टीचा एक नियम शोधून काढला। प्रकृतीचा एक नियम जरी शोधून काढला तरी त्याला नोबेल पारितोषिक दिलं जातं। तर ज्याने परमात्माला शोधून काढलं त्याला काय द्यायला पाहिजे? त्याला कोणतं पारितोषिक द्यायला पाहिजे?
तर शिवाय स्वर्गाच्या त्याला पारितोषिकच नाही ना. आपल्या सर्वांना काय दिलं जातो? स्वर्ग. आज सकाळी सुद्धा सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं असेल ना, काय की बाबा स्वर्गाचं वर्णन करत होते. बच्चे स्वर्ग कैसा होगा. काही दुःखाचं तिथे नाम निशान नाही, संख्या थोडी असेल. एका राष्ट्रपतीला एवढं मोठं राष्ट्रपती भवन आहे, तरी राष्ट्रपतीला तिथे कुटी बांधावी लागलेली आहे. माहित आहे राष्ट्रपतींनी तिथे काय बांधलेली आहे? एक कुटी बांधलेली आहे. आणि एवढं मोठं भवन सोडून संध्याकाळी 1 तास त्या कुटीमध्ये जाऊन ते योगाचा अभ्यास करतात. पण सतयुगातल्या महालामध्ये कुटी बांधायची गरज आहे का? नाहीये. कारण शांतीसाठीच बांधावी लागते ना कुटी. शांती कुठे आहे? कुटीमध्ये आहे, महालामध्ये बिल्डिंगमध्ये नाहीये. घरं एअर कंडिशन झालेली आहे, परंतु माणसाची कंडिशन मात्र बिघडलेली आहे. दुनियामध्ये तर असंच झालेलं आहे ना. आणि पहा, बाबांना आपण शोधलेलं आहे. प्रश्न असा पडतो की बाबांना आपण शोधलेलं आहे की आपल्याला बाबांनी शोधलेलं आहे? बाबांनी काय केलेलं आहे? आपल्याला शोधलेलं आहे. तसा विचार केला तर बाबानेच आपल्याला शोधून काढलेलं आहे. नाही तर आपण प्रत्येक जण अडकलेलो होतो ना. प्रत्येक जण काय झालेलो होतो? अडकलेलो होतो. आणि पहा, वस्तुस्थिती अशी आहे, त्या गटरमध्ये जसे ते किडे असतात ना, हजारो किडे वळवळ वळवळ करत असतात. काय करत असतात? ते हजारो किडे वळवळ वळवळ करत असतात. आणि सांगितलं ना, एखादी भ्रमरी होती आहे, ती भ्रमरी काय करते? त्या हजारो किड्यामधून एखाद्याच किड्याला काय करते? आपल्या तोंडामध्ये पकडते. हजारो मधून एखाद्याला आपल्या तोंडात पकडते आणि आपल्या घरामध्ये आणून ठेवते. आणि मग त्या किड्याच्या भोवती भू 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 सारखं करत राहते. तशाच प्रकारे आपणही या कुठल्या तरी गावामध्ये, या विषय गटरमध्ये आपणही वळवळ करत होतो. कुणी घरात वळवळ करत होतं, कुणी दुकानात वळवळ करत होतं. समजा सगळेच वळवळ करणारे किडे होते. एखादं कोणी ब्रह्मा कुमार कुमारी आली, काय तिने हजारामधून तुम्हाला काय केलं? पकडलं. तुम्हाला पकडून कुठे आणून ठेवलं? सेंटरवर आणून ठेवलं. आणि मग सेंटरवर ब्रह्मा कुमारी भगिनीने काय केलं? 7 दिवस तुम्हाला भू 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 आप कौन हो? आत्मा हो, शिव बाबा आपका पिता है, परम धाम के निवासी है. 7 दिवस भू 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 करून आम्हालाही ज्ञान योगाचे काय आले? पंख आले. तर भले कुणी भ्रामरी निमित्त झाली असेल तुम्हाला काढण्यासाठी या विषय वैतरणीमधून, परंतु तिला पाठवणारा कोण आहे? तिला पाठवणारा शिव बाबा आहे. म्हणून आम्हालाच बाबांनी सिलेक्ट केलेलं आहे. मी सांगितलं ना की आपण लौकिक दुनियेमध्ये जे असतात ते आता इलेक्शन लागलेलं आहे ना, तर लौकिक दुनियेमध्ये इलेक्शन होतं आणि अलौकिक दुनियेमध्ये सिलेक्शन होतं. सांगितलं इलेक्शन मध्ये 5 वर्षांनी ते कॅन्सलही होतं, परंतु सिलेक्शन काही कॅन्सल होत नाही, कारण ते परमात्माने केलेलं सिलेक्शन आहे. असं परमात्मा शिव बाबाने आम्हाला काय केलेलं आहे? सिलेक्ट केलेलं आहे. आणि सिलेक्ट करताना असं तसं सिलेक्ट केलेलं नाहीये. त्याने आम्हाला चांगलं खालून वरून चारी बाजूने पाहून त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. बाबांनी सांगितलं की हे बच्चे, इस समय दुनिया में आपको जो भगत दिखाई दे रहे हैं वो मेरे सच्चे भगत नहीं है. जे आज मोठमोठ्या माळा घातलेल्या आहेत, त्रिपुंड कपाळावर लावलेला आहे, भगवे कपडे घातलेले आहेत, हे नवे नवे भगत आहेत. काय आहेत? हे नवे नवे भगत आहेत. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही जुने भगत आहोत. आम्ही सर्व माळा घालून झालेले आहे, त्रिपुंड लावून झाले, सगळं काही करून झालंय. करून करून थकले म्हणतात ना, तसं आपण सर्व करून थकलेले. आता काही भगवे कपडे टाकून दिले, सगळं काही सोडलेलं आहे.
आणि मग सगळं संपल्यानंतर बाबा आम्हाला प्राप्त झाले. आपको कहेंगे कि क्या आपने शास्त्र पढ़े? काही लोक विचारतात ना, तुम्ही गीतेवर बोलता, असं बोलता कि आपने गीता पढ़ी है, आपने शास्त्र पढ़े है? तो हम फखूर से कह सकते हैं की 1 जन्म काय 63 जन्म आम्ही काय केलेलं आहे, शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आता ते करून करून काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता आम्ही त्याच्या नंतरची पढाई जी आहे ती शिकत आहोत परमात्माच्या द्वारे. आणि शिवबाबा जे आहे, शिवबाबाला पारखावं लागतं, हे लक्षात ठेवा. शिवबाबा इतका सोपा नहीं समझाएला, बड़ा महीन है. शिव बाबा स्वयं बड़ा महीन है. भगवान को पहचानना पड़ता है. क्या करना पड़ता है? पहचानना पड़ता है, क्योंकि उसके रंग और रूप जो है वो अलग अलग होते हैं, अलग अलग रंग रूप है. बहुरूपी है शिव बाबा, तो बहुरूपी शिव बाबा को भी समझना पड़ता है. आता वर्तमान समयाला पहा की शिव बाबा काय काय करतो परमधाम मध्ये. एकदा काय झालं की एक संदेशी वतन मध्ये गेली. तर संदेशी वतन मध्ये गेल्यानंतर तिला बाप दादा दिसले. बाप बसलेले होते. ती भोग घेऊन गेली. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट झाले तरी बाबा काही तिच्याशी काही बोलत नव्हते. मग 15-20 मिनिट झाली, बाबा काही बोलत नाही. तिला आश्चर्य वाटलं. नाही तर प्रत्येक वेळेला वतनमध्ये गेलं, संदेशी गेली, भोग ठेवला की बाबा दृष्टी देऊन बोलायला सुरुवात करायचे. आज काही बोलतच नव्हते बाबा संदेशी बरोबर. तर मग पुन्हा जेव्हा बाबाने दृष्टी उघडली आणि तिला दृष्टी दिली, त्यावेळेला तिला समजलं की हा बाबा दृष्टी देत आहेत म्हणून. मग इतका वेळ बाबा कुठे होते? तर मग बाबाने सांगितलं, बच्ची आप सोचती होंगी कि बाबा कहाँ था, इतना समय बाबा कहाँ था? तर बाबा ने सांगितलं, मैं तो नीचे सृष्टि पर गया हुआ था, क्योंकि एक भगत जो था, अगर मैं उस समय वहां नहीं पहुंचता तो शायद वो भगत अपने शरीर को छोड़ देता. क्या? वो शरीर को छोड़ देता, तो उसकी इच्छा को पूर्ण करने के लिए मुझे जाना पड़ा. ऐसा बाबा ने कहा. तो उस समय जैसे कि ब्रह्मा बाबा तो वहां पर थे, तो ब्रह्मा बाबा ने कहा कि हे बाबा, अगर यही काम था तो मैं भी जाकर के कर लेता. ब्रह्मा बाबा शिव बाबाला काय म्हणतात, ये अगर काम था तो मैं भी जाकर के करता था. तो शिव बाबा ने कहा, बच्चे आप ये काम नहीं जानते हो. क्या है? ये काम आप नहीं कर सकते हैं, ये चाबी तो मेरे ही पास है. समझा? तो कौन सा काम? तो जिस समय जिस भगत की जो भी आशा है, आकांक्षा है, उस आकांक्षा को लेकर के वो भगत वहां बैठा हुआ है और उसको साक्षात्कार की आवश्यकता थी. एक गणेश का भगत था, उसको साक्षात्कार की आवश्यकता थी. तो झट बाबा वहां पर गए और उस गणेश मूर्ति के द्वारा बाबा ने उसको किसका साक्षात्कार कराया? गणेश का साक्षात्कार कराया. तब जाकर के भगत क्या हो गया? रुक गया. तो ऐसे कई भगत होते हैं, कईयों की कई मनोकामनाएं होती है और वो मनोकामनाएं भी शिव बाबा को पूर्ण करनी पड़ती है. ऐसे दुनिया में अनेक भगत आत्माएं. अभी बाबा कहते ना, अगर कोई हनुमान का भगत है और उसको अगर विष्णु का साक्षात्कार हो जाएगा तो वो संतुष्ट होगा क्या? नहीं होगा. उसको तो हनुमान ही चाहिए. समझे ना? पूछ वाला ही चाहिए, नहीं तो वो संतुष्ट नहीं होगा. तो जिस भगत की जैसी भावना होती है उस अनुसार बाबा को उसे वो साक्षात्कार कराना पड़ता है. भले साक्षात्कार अनेकों का होगा,
लेकिन कराने वाला एक बाप है। और बाबा की ये विशेषता है कि एक ही समय पर वो गणेश के भगत को भी साक्षात्कार करा सकता है, तो कहाँ देवी का भगत होगा तो देवी के भगत को भी साक्षात्कार करा सकता है। हम एक समय एक ही काम कर सकते हैं और शिव बाबा एक समय अनेक काम कर सकते हैं, क्योंकि हमें दो ही हाथ है, ज्यादा से ज्यादा एक के बदले दो काम करेंगे। शिव बाबा को तो क्या है, अनंत हस्ते, समझा, अनंत हाथ है, एक समय अनेक काम शिव बाबा को कराने पड़ते हैं। एक बार बाबा ने सूक्ष्म वतन की दिनचर्या बताई थी। दादियों ने बाबा से पूछा कि बाबा इतना समय आप सूक्ष्म वतन में बैठते हो, आखिर क्या करते हो, है ना, क्या करते क्या है, आपकी कैसी दिनचर्या है। तो उस समय सूक्ष्म वतन में बाबा क्या करता है, वो बाबा ने सूक्ष्म वतन का समाचार सुनाया था। बाबा ने कहा कि रात के 2 बजे 2 से 4 बजे तक मैं विशेष वैज्ञानिक बच्चों को लाइट और माइट देता हूं। 2 से 4 तक वैज्ञानिक जो अपने लैबोरेटरीज में बैठे हुए हैं, कुछ रिसर्च कर रहे हैं, तो उन्हों को टचिंग करने का जो काम है वो भी शिव बाबा को ही करना पड़ता है, क्योंकि विनाश भी किसका कार्य है, शिव बाबा का ही है ना। वैसे वो अनुभव नहीं बना सकता है जब तक शिव बाबा उसको टचिंग नहीं करेगा। भले कितना भी मेहनत करे दिन भर, उसको टचिंग जो होंगी रात के 2 बजे के बाद टचिंग होंगी और उसके अनुसार उसको फॉर्मूला मिल जाएगा, उसका प्रयोग सक्सेसफुल होगा। तो 2 के बाद वैज्ञानिक बच्चों को मुझे लाइट माइट देनी पड़ती है, उन्हें टचिंग करना पड़ता है। और फिर उसके बाद बाबा ने कहा विशेष 4 बजे के बाद, 3-4 बजे के बाद फिर मैं बच्चों को याद करता हूं। फिर शिव बाबा क्या करते हैं, बच्चों को याद करते। बाबा हमको याद करते हैं, तो जब भगवान हमको याद करता है तो उस समय हमें कहाँ उपस्थित होना चाहिए, हाँ, सवेरे 4 बजे बाबा के पास ही उपस्थित होना चाहिए, क्योंकि ये भगवान ने हमको दी हुई अपॉइंटमेंट है। अगर ब्राह्मणों को मुझे मिलने का है तो 4 से 5 बजे तक शिव बाबा ने हमको दिया हुआ टाइमिंग है। और इस टाइमिंग में अगर हम बाबा के सामने जाकर के बैठते हैं और अंदर से कोई अगर किस बात के बारे में बहुत संकल्प चलते हैं, अगर कोई बात होती है, कोई घटनाएं होती है, अगर अति संकल्प चलते हैं, तो उस समय हम बाबा के सामने हमारी दिल की बात जो है वो रख सकते हैं। उस समय दिल की बात दिलवर बाप के सामने रख सकते हैं। और दिल की बात रखने का तरीका है कि बाबा के सामने बहुत शॉर्ट में रखना होता है, बहुत शॉर्ट में रखना होता है। अगर आप बड़ी लंबी फाइल चलाएंगे तो फिर बाबा तुम्हारी फाइल रख देगा, उनको कहाँ टाइम है इतना लंबी फाइल देखने। तो जो आपकी बात है बिल्कुल शॉर्ट में बाबा के सामने रख दो और उस बात को छोड़ दो बुद्धि से। फिर जो भी विचार मंथन करने का है वो आप अपना विचार मंथन कर लो। ऐसा नहीं कि पूरा 1 घंटा वही बात बाबा को बार बार बताते रहो। क्या वो बुद्धू है क्या, उसको बार बार वही बात बता दे। बस एक बार बता दिया, काम हो गया, वो समझ जाता है। समझने वाले को इशारा काफी है, समझने वाले को इशारा काफी। उनको तो इशारा, और हर कार्य जो है अव्यक्त बाबा का भी इशारे से कार्य होता है। हमने देखा कि बाबा ज्यादा बात नहीं करता है,
बाबा ने कहा, एक बार क्या हुआ था, मधुबन में ऐसे क्लास चला था, गुरुवार का भोग लगा हुआ था, गुरुवार का दिन था, तो भोग लगाने का था बाबा को। बाबा ऐसे बैठते थे, संदेशी बाजू में बैठती थी, गुरुवार का भोग लगाने का था। तो उस समय क्या हुआ था, बाबा की संदेशी फिक्स होती थी। उस समय गुलजार दादी भी आई थी, बंबई से शील बहन भी आई थी। तो ऐसी 4-5 संदेशियां आकर के सामने बैठी हुई थी। तो जब गुरुवार का भोग लगाने का है, तो वो 4-5 बड़े बड़े महारथी होने के कारण कोई भी भोग लगाने के लिए उठता नहीं था कि उसको लगेगा ये उठेंगी, ये बहन उठेंगी। उसने कहा ये तो दादी बड़ी है, ये है, अभी मैं कैसे भोग लगाऊं, ये भोग लगाएंगी। तो ऐसा एक दूसरे के तरफ देखते थे। बाबा ने देखा कि गीत भी चालू हुआ है, कोई उठ नहीं रहा है, समझा। तो बाबा ने कहा कि जल्दी बैठ जाओ करके, और समझदार को इशारा काफी है। बाबा ने कहा, ऐसे संदल की तरफ हाथ किया था बाबा ने सिर्फ, तो झट जो बाबा की संदेशी थी वो जाकर के बैठ गई। तो बाबा ने कहा, समझदार को इशारा काफी होता है, समझा। और जो मनुष्य होता है उसको कहने पड़ता है, जिसको कहने के बाद समझा जाता है उसको मनुष्य कहा जाता है, और कहने पर भी जो नहीं समझता उसे जानवर कहा जाता है। तो इस प्रकार से बाबा की बातें जो होती है वो इशारों से होती है। हमने देखा कि जब साकार बाबा का साकार पाठ पूरा हुआ था, उसके बाद जब बाबा ने निमित्त बनाया, मनमोहिनी दीदी और प्रकाश मणि दादी दोनों को जब बाबा ने निमित्त बनाया, तो दादियां तो सभी बैठी हुई थी। वो इसकी हाल था जहां पर बाबा आए थे, सभी बैठी हुई थी। तो बाबा ने कहा कि बाबा का जो आगे का कार्य है वो कैसे चलेगा, आप सभी समझते होंगे, सबका संकल्प चलता होगा। तो ये बच्ची संभालेंगी, ये बच्ची संभालेंगी। ऐसे एक हाथ बड़ी दीदी के तरफ किया, एक हाथ प्रकाश मणि दादी के तरफ किया, ये बच्ची आगे कार्य संभालेंगी। फिर दूसरे दिन उनके सर के ऊपर बाबा की जो हस्तियां थी, हस्तियां चांदी के कलश में रखी, और दूसरे दिन दोनों के सर के ऊपर बाबा ने रखी, और ये निमित्त बन करके कार्य करेंगे। बाबा कभी नाम नहीं लेता है, नाम नहीं लिया बाबा ने, खाली अंगुली किया। और जब बड़ी दीदी ने शरीर छोड़ा, मनमोहिनी दीदी ने जब शरीर छोड़ा, तो मनमोहिनी दीदी के स्थान पर किसको निमित्त बनाने का? तो उस समय भी सारी दादियां, अव्यक्त बाबा आए हुए थे, और सारी दादियां बैठी हुई थी बाबा के बाजू में। और बाबा जो है वो दीदी के बारे में बाबा ने संदेश दिया कि बच्ची अभी मेरे पास पहुंच गई है, सारा समाचार सुनाया। ये भी कहा कि अभी योग बल के द्वारा जो उत्पत्ति है, सतयुग में जो उत्पत्ति होंगी वो किसके द्वारा होंगी? योग बल के द्वारा संतान होंगी। तो इस डिपार्टमेंट की शुरुआत करने के लिए मैंने इस बच्ची को बुलाया है। तो अभी सतयुग की तैयारी करनी चाहिए ना। श्री कृष्ण जब जन्म लेगा तो उसके पहले तो देवी देवताएं चाहिए ना। उसके पहले भी योग बल के द्वारा जिसका जन्म हुआ है, ऐसी हजारों लाखों आत्माएं तो होंगी ना। और उसके बीच में फिर श्री कृष्ण का जन्म होगा। कुछ आज के रथी महारथी आत्माएं भी विनाश के बाद रहेंगी, कि जो श्री कृष्ण का मुखड़ा देखेंगी, शरीर छोड़ेंगी, परम धाम को जाएंगी, और फिर उसके साथ खेलने के लिए वापस आ जाएंगी। ऐसा भी कई आत्माओं का पाठ है। तो ये जो योग बल के द्वारा उत्पत्ति, और ये बात अभी लोगों को समझ में आती है। पहले तो लोग मानते ही नहीं थे ना। लोग पहले ऐसे कहते थे, हम कहते थे भाई आपको पवित्र रहने का है, ब्रह्मचर्य व्रत का पालन करना चाहिए। तो लोग कहते थे अगर सभी ब्रह्मचर्य व्रत का पालन करेंगे तो दुनिया कैसी चलेंगी।
हम उनको कहते थे भाई दुनिया चलाने वाला कौन है, तो बोले भगवान है। तो बोला वो देखेगा ना कैसी चलाने की, तुमको क्या पड़ा है? तुम अपना घर तो अच्छा चलाओ, समझा? तो भगवान देखेगा दुनिया कैसी चलाने की है। वो कह रहा है पवित्र बनो तो पवित्र बनो। तो उस समय तो बड़ा मुश्किल था, बोले कैसे हो सकता है, योग बल के द्वारा उत्पत्ति असंभव है, ऐसा लोग कहते थे। और पढ़े लिखे लोग तो मानते ही नहीं थे। और आज विज्ञान ने सिद्ध करके दिया है कि बिना विकार के बाटली बॉय निकला है ना, बाटली में बच्चे का जन्म होता है। किसमें? बाटली बॉय, बाटली में जन्म होता है। अरे बाटली में बच्चा जन्म आ सकता है तो क्या गर्भ महल में जन्म नहीं हो सकता है? निर्विकारी जन्म नहीं हो सकता है क्या? योग बल से जन्म नहीं हो सकता है? अवश्य हो सकता है। आज तो हमारे सामने एग्जाम्पल है कि क्लोन का जमाना है, आजकल क्लोन का जमाना है। विकार में जाने की जरूरत नहीं है, बिना विकार के भी बच्चे पैदा होते। आजकल तो जानवर होते, मनुष्य बनाने का परमिशन नहीं है, समझा? लेकिन अगर विज्ञान मनुष्य को बना सकता है बिना विकार के, तो क्या योग विज्ञान नहीं बना सकता है क्या? योग विज्ञान भी बना सकता है। तो बाबा ने कहा इस डिपार्टमेंट की शुरुआत करने के लिए मैंने इस बच्ची को बुलाया है। फिर अभी ये बच्ची जो सेवा कर रही थी तो ये कुमार का को मदद करेंगी, समझा? तो ये बच्ची मदद करेंगी। ऐसे बाबा ने, मैंने देखा कि खाली एक अंगुली किया, जानकी दादी के तरफ सिर्फ अंगुली किया, नाम भी नहीं लिया, समझा? और दादी जानकी निमित्त बन गई और ये सारी बच्चियां उसको मदद करेंगी, ऐसे बाबा ने कहा। वो नाम भी नहीं ले, खाली अंगुली करता है। भगवान की थी अंगुली काफी है, क्या है? अंगुली ही काफी है, बस। उसके बाद कारोबार चालू हो गया। तो इस प्रकार से वो ज्यादा बात नहीं करते हैं भगवान, वो इशारे से काम कर लेते हैं। तो भगवान के इशारों को भी समझना पड़ता है। ये तो हम समझता है कि हमारे बड़े भाग्य है कि साकार मुरली हमको सुनने को मिलती है। ये तो बाबा हमारे मेहरबानी के लिए साकार में आकर के इतना लंबा चौड़ी बात करता है, नहीं तो भगवान का तरीका बात करने का नहीं है, समझा? वो बात करने का तरीका नहीं है, वो तो इशारे से कहेंगे। इशारे से क्या होता है? एक फायदा, इशारा नहीं माना तो भी ज्यादा पाप नहीं बनता है, समझा? कहने के बाद तो बनता है ना, समझा ना? एक बार जो बाबा को कहा ना कि बाबा को दोनों भी, एक कलकत्ते का चार्टर्ड अकाउंटेंट था, एक बंबई के रमेश भाई, वो भी चार्टर्ड अकाउंटेंट थे, दोनों भी थे। दोनों ने भी, जैसे वो कलकत्ते वाले ने पूछा कि बाबा मुझे धंधे में आने को से मिलना पड़ता है, आना जाना पड़ता है, तो चाय पीनी पड़ती है, तो मैं क्या करूं, चाय पीऊं क्या? तो बाबा ने कहा हाँ आप चाय पी सकते हो। और फिर बाजू में रमेश भाई बैठे थे, वो उठने के बाद उन्होंने कहा बाबा मैं भी चार्टर्ड अकाउंटेंट हूँ, मुझे भी बहुतों से मिलना पड़ता है, तो मैं चाय पीऊं क्या? तो बाबा ने कहा आप चाय नहीं पी सकते। तो बोले अभी उसको तो कहा कि आप चाय पी सकते, इनको कहा कि आप चाय नहीं पी सकते, ये क्या? तो बाबा ने कहा कि मैं समझता हूँ कि वो बच्चा जब पूछ रहा है ना, वो जब पूछ रहा है कि मैं चाय पीऊं क्या, इसका मतलब है कि वो चाय पीने वाला है। वो क्या करने वाला है? वो चाय पीने वाला है। अगर मैं उसको कहूं कि बच्चे नहीं पीना, और मैंने मना करने के बाद अगर बच्चे ने चाय पिया तो 100 गुना दंड मिलेगा। उसको क्या मिलेगा? 100 गुना। डायरेक्ट भगवान के श्रीमत का उल्लंघन किया तो एक के बदले 100 गुना उसको दंड मिलेगा। इसलिए बाबा को बच्चे पर रहम आता है, और बाबा बच्चों का विकर्म का खाता, बढ़ता हुआ खाता देख नहीं सकता है। इसीलिए बाबा ने कहा भले एक कप पियो, एक ही गुना बनेगा पाप, समझा? अगर मेरे को पूछने के बाद और मैंने मना करने के बाद पिया तो 100 गुना दंड पड़ेगा, तो 100 कप पेला तो कितनी मोटो पाप बने, समझा? तो बाप ऐसा भी रहम दिल है कि वो बच्चे का ज्यादा विकर्म भी होने नहीं देता है। म्हणून बाबांशी फार बोलायचं नाही, थोडक्यात बोलायचं, समझा? हाँ, ज्ञान के बारे में, धारणा के बारे में कितना भी बात करो,
बाकी कुछ नियमों की जो बात है वो थोड़े में बात करो। दिल की बात जो है बाबा के सामने शॉर्ट में, बिल्कुल शॉर्ट में, बाबा इसके प्रति आजकल मेरा बहुत संकल्प चल रहा है, तो आप इस बात को ठीक कर देना। बस इतना कह दिया, बात खत्म हो गई। बाकी ज्यादा लंबा चौड़ा व्याख्यान देने की आवश्यकता नहीं है। बाकी दिल की जो बात है वो जरूर बाबा से करो कि हे बाबा, आपने हमको क्या दिया है। अगर बाबा आप हमें नहीं मिलते तो हमारी जीवन क्या होती। आप हर एक सोचे ना कि अगर बाबा हमको नहीं मिला होता तो आज हम कहाँ होते, कौन कहाँ होता और कौन कहाँ होता। बाबा ने सभी को क्या कर दिया है, बचाया तो है ना। भगवान ने हम सभी को बचाया है ये सारी कलयुगी दुनिया से। लोग तो अंत में जाकर के समझेंगे कि भगवान आया हुआ है। ये तो प्रत्यक्ष एक न एक दिन होने ही वाला है, एक न एक दिन होने ही वाला है प्रत्यक्ष। कई बच्चे पूछते उस समय क्या हुआ था, 1976 की बात है, 75-76 की बात। दिल्ली में कोई ऐसी एक बात निकली हुई थी मकान, ये क्या, ये ले लो और सफल कर लो, अगले साल में तो सब खत्म होने वाला है। तो सबने समझा कि 1976 में विनाश होने वाला है, समझा। तो 76 में विनाश होने वाला है, इस आधार पर बहुत चल रहे थे ज्ञान में। क्या 70 साल में हम आते थे, अभी क्या बोले 6 साल रहे हुए हैं, 5-6 साल लगातार पुरुषार्थ करने का है, 72 में 72 बनने का है, ऐसे सब मना पुरुषार्थ में जुटे हुए थे। जब 76 आया तो कुछ विनाश तो कुछ हुआ नहीं। तो विनाश हुआ नहीं तो बहुत लोगों का विनाश हो गया, समझा। सृष्टि का तो नहीं हुआ, अनेक ब्राह्मणों का विनाश हो गया। अभी 76 में विनाश नहीं हुआ। अरे ऐसे बाबा ने कभी भी विनाश की डेट कभी भी बताई नहीं है। आज भी विनाश के बारे में कुछ भी बाबा ने बताया हुआ नहीं है। भले हम बच्चे कुछ भी लगा लेते हैं अर्थ, लेकिन बाबा ने डायरेक्ट विनाश के बारे में कभी भी साल, कोई ईयर कभी डिक्लेयर नहीं किया हुआ है। जो जो डिक्लेयर करते आए हैं वो सभी फेल होते आए, और जो करेंगे वो भी फेल होंगे, समझा। वो भगवान की बात तो भगवान ही जाने ना, भगवान की बात भगवान ही जाने। 76 में विनाश नहीं हुआ, बहुत चले गए, क्योंकि 76 का कैसे हिसाब निकाला तो ब्रह्मा की आयु 100 साल की है, बाबा का जन्म 1876 में हुआ, तो 1876 तो 1976 में 100 साल हो जाते हैं, समझा। तो बस बोले कि अभी विनाश हो जाएगा, तो विनाश तो हुआ नहीं। तो इस प्रकार से आप कभी भी विनाश के वर्ष के ऊपर कभी भी विश्वास मत रखो, कभी बीमा पॉलिसी मत कैंसिल करो, समझा। जीपीएफ का पैसा बीच में मत निकालो, समझे, मैच्योर होने दो उसको, समझा ना। जब तक के आपका ऑर्डर नहीं आता है, दादी ने कभी लिखा है क्या मुरली के पीछे कि जिसका भी जीपीएफ जमा है निकाल के लो, क्योंकि 2 मास के बाद विनाश होने वाला है। जब तक ऊपर से डायरेक्शन नहीं आता है तो खुदा के अकल में दखल नहीं लेना। क्या है, खुदा की अकल में दखल नहीं लो, वो जब बताएंगा उस समय किया जाएगा ना। कित्येक जणांनी विमा पॉलिसी काय रद्द केल्या, एकाने आणून दाखवली, मी એટલે सांगितलं कुणी तुम्हाला पॉलिसी रद्द करायला, हे काय मुरलीत काय डायरेक्शन आलेलं आहे। कुणी सगळी जमीन वगैरे विकली त्यावेळेला, ते तलटीला ज्या वेळेला बाबांनी वर्णन केलं कि अंतिम समय अथक का स्थान बनेगा, अनेक आत्माओं को आकर के यहाँ सहारा मिलेगा, तो मग अनेकांनी, एक भाई परभणीचे तिकडचे होते, त्यांनी जमीन विकली, घर विकलं, काही कोणाचं ऐकायलाच तयार नाही। चौकात बोर्ड लावला की आता विनाश होणार आहे म्हणून। सर्व लोक विचारायला लागली की विनाश होणार आहे, म्हणजे चौकात बोर्ड कशाला लावला, बरं लावला ते लावला, घर कशाला विकलं, जमीन विकली, सगळं विकून ते गेले शांतीवनला तलाठीला। आता तलाठीला जाऊन घर बांधलं, बाबा तर वर्षातून 8 दिवस येतात, उरलेले दिवस काय करायचं, काही कामच नाही तिथे, तिथे काही सेवा नाही, काही नाही, वेळ लागायची, वेळ आली ते घर विकायचं म्हटलं तर घ्यायला आज कोणी तयार नाही त्या तलाठीमध्ये, आणि परत मग पुन्हा आपल्या लौकिक घरामध्ये यायची वेळ आली। तर याच्यासाठी जोश में होश अवश्य होना चाहिए। जोश भले कितना भी रखो,
परंतु क्या होना चाहिए? होश होना चाहिए. नशा तुम्हाला किती चढू द्या, परंतु त्या नशेमध्ये थोडं जमिनीवर पाय ठेवा. काय नाही तर आता आम्हाला परमात्मा मिळालेला आहे, जगामध्ये आम्हाला कोणाची आवश्यकता नाही. मग तिकडे आईशी भांडण, मुलाशी भांडण, सासरवाडीला भांडण, माहेरला भांडण, सगळ्या ठिकाणी भांडण करून सगळ्यांशी संबंध खराब करून ठेवले. आणि ज्या वेळेला तो नशा उतरलेला असतो, मग त्यावेळेला आईच्या जवळ जायची वेळ येते तर आई बोलायला तयार नाही. माहेरचंही गेलं तर माहेरही कोणी विचारत नाही, कारण तिथे जाऊन सांगितलं मी कोणाच्या हातचं खात नाही. हे कोणाच्या हातचं खात नाही हे बरोबर आहे, खायलाही नाही पाहिजे, परंतु काही युक्ती वापरा ना. युक्ती से मुक्ती आहे. डायरेक्ट लगेच मी कोणाचं खात नाही, बाटली पाण्याची न्यायची, डबा न्यायचा आणि सगळ्यांच्या देखत सगळ्यांच्या मध्ये बसून खायचा, असं थोडंच आहे का? आता सगळे लोक जेवतायत, त्यांच्या बरोबर नाही खायचं, तुम्ही आपलं बाजूला घेऊन थोडंसं खा आणि सांगा बा खाल्लेलं आहे म्हणून. त्यांच्या देखत प्रदर्शन ते कशाला? शो कशाला? धारणेचा शो करता कामा नाही. आणि असे ज्यांनी शो केलाय ना, त्यांचा मायाने शो केलेला पाहिलेला आहे. समजलं? तर जे आपलं जे तत्व आहे ते तत्व पालन करत असताना दुसरे डॅमेज होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना तुम्ही बिघडून ठेवू नका. तुम्ही काय एवढे शक्तिशाली आहात का की तुम्हाला 4 वर्षांनी त्यांची गरज पडणार नाही? असं काही सांगता येत नाही. लौकिक लोकांची सुद्धा फार मोठी गरज पडत असते, हे लक्षात ठेवा. आणि बाबाने सांगितलंय की लौकिक की तोड भी तुम्हें निभानी है, असं सांगितलंय की तुम्ही ती तोड सुद्धा निभवा, त्यांना बिघडून ठेवा असं सांगितलं नाही. नष्टो मोहा म्हणजे मोडून टाका असं नाहीये. समजलं? आतमधून तुम्ही अटॅचमेंट ठेवू नका, परंतु बाहेरचे जे संबंध आहेत, लौकिक मध्ये सुद्धा आपले जे संबंध आहेत ते फार उत्कृष्ट असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यातून बाबाची प्रत्यक्षता होणार आहे. तुम्हाला जर देवी म्हणून घ्यायचं असेल तर सर्व जणांचं प्रिय तुम्ही झालं पाहिजे. आता बाबांनी सांगितलं फक्त परमात्माच्या प्रेमावरच मार्क नाहीयेत, सिर्फ ईश्वर से प्यार नहीं चाहिए. किससे प्यार होना चाहिए? परिवार से भी प्यार होना चाहिए. आणि परिवार एक आहे, लौकिक परिवार एक आहे, अलौकिक परिवार. दोन्ही परिवाराचं सर्टिफिकेट पाहिजे, तेव्हा तुम्हाला माळेचा मनका बनता येईल. समजलं? शिवबाबा काही नुसतं एका सर्टिफिकेटवर तुम्हाला पाठवणार नाही सत्युगात. समजलं? तर त्याच्यासाठी लौकिक मध्ये चांगले संबंध पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा, ज्याचे त्याचे संस्कार असतात. ज्याला लौकिक मध्ये बिघडून ठेवायची सवय आहे ते जर ज्ञानात आले तर ज्ञानामधीलही परिवार ते बिघडून ठेवतात. हे ते संस्कार असतात. जे घरामध्ये भांडण करणारे आहेत ते इथेही आल्यावर ब्रह्मभजनाच्या वेळेला भांडण काढणार. कारण काय आहे की संस्कार तसेच आहेत ना. योगाने काही लगेच पागळून लगेच काही परिवर्तन होत नाही. तिथे जे संस्कार ते इथे संस्कार असतात. म्हणून काय केलं पाहिजे? लौकिक संबंधांना सुद्धा भले ज्ञान ऐकत असतील तर ज्ञान सांगा. आणि ते लौकिक लोक लवकर तुमचं ज्ञान ऐकणार नाही, हा ईश्वरी नियम आहे, हे ध्यानात ठेवा. घरामध्ये कधीच आपल्या तोंडाने ज्ञान सांगायचं नाही. तुम्ही घरात तोंडाने ज्ञान सांगितलं की फेल झाला म्हणून समजा. त्याच्यासाठी ते सांगितलं ना की पाहुण्याच्या हाताने विंचू मारायचा. जर चावला तर पाहुण्याला चावेल आणि मेला तर विंचू मरेल. आपल्याला काही होणार नाही. त्यामुळे घरामध्ये जे आहे ते घरामध्ये आपण कधी स्वतः कधी ज्ञान सांगायचं नाही. कुणाला तरी एखाद्या बाईला एखाद्या बहिणीला आणून तिच्या हाताने तुम्ही आपलं फ्रूट बीट आणून तिथे ठेवा, त्या बहिणीला ज्ञान सुरू करून द्या आणि तुम्ही बाजूच्या घरामध्ये जाऊन बसा. ऐकायला सुद्धा थांबू नका. समजलं? ही विधी आहे घरातल्या लोकांना ज्ञानात आणायची. कारण काय आहे की घरात ज्ञान सांगून चालत नाही. तुम्ही कसे वागता याचा परिणाम घरामध्ये होत असतो. तुमच्यात किती परिवर्तन झाले, पूर्वी किती क्रोध होता, आता जर क्रोध कमी झाला असेल तर घरची लोक तुम्हाला रिस्पेक्ट देऊ लागतात. आणि मग ते शेजारी जाऊन सांगतात की खरोखर आमच्या ज्या आजी आहेत ना इतका क्रोध होता की बस. पण जसे तिकडे जायला लागलेत ना आता जरा थंड झाले.
काय घरातलं वातावरण काय झालंय, जरा शांत झालेलं आहे. तर अशा प्रकारे ते तुमची महिमा करतील ना. त्यांना तुम्ही कधीच ज्ञान सांगायचं नाही. ही विधी आहे घरामध्ये ज्ञान सांगायचं. तर अशा प्रकारे ज्ञान कुठे सांगायचं बालकांना, नब्ज देख करके डंक मारना चाहिए. समझला. जे उंदीर जो है ना, बाबा ने कहा ना कि तो उंदीर जो चावतो तो आधी नरम करतो त्या भागाला. समजलं. फूक मारता है फिर काटता है. तसं ज्याला ज्ञान सांगायचंय त्याला आपल्या मर्यादेमध्ये आणा, त्याला आपल्या कक्षेमध्ये आणायचं आणि मग मूड पाहून त्याला ज्ञान सांगायचं. नाही तर त्याला झोप आलेली असते ना, आपलं ज्ञान चालूच असतं. काय वेळेला नशा आपल्याला असतो, तो ऐकतो का नाही ऐकतो याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मला मात्र माझी घागर काय करायची, खाली करायची. मग त्या बिचाऱ्याचे काय हाल होतात समजलं ना, की काय करावं त्याला हे कळत नाही. काही जण झोपतात आणि जे ते घोरू लागतात त्यावेळेला सांगणाऱ्याला कळतं की अरे आता सांगण्यात काही अर्थ नाही म्हणून. तर ह्या नशेला सुद्धा काय करावं लागतं, नशेला सांभाळावं लागतं. नेहमी नशेला सांभाळावं लागतं. आणि ज्याला ईश्वरीय नशा जोरात चढतो ना, त्याला मायेचा नशा सुद्धा जोरात चढतो. हे मी पाहिलं, एक कुमार होता, तो कायम बाटली घेऊन पाण्यात फिरायचा, डबा घेऊन खायचा, हे करायचा. मी पाहिलं काय त्याची धारणा आहे. थोडंसं लघवीला गेलं तरी आंघोळ करायचा. मी म्हटलं याची तर प्रचंड धारणा आहे. समज. आणि काही दिवसाने पाहिलं की म्हटले अहो त्या कुमाराने लग्न केलेलं आहे. म्हटलं जाऊ द्या, केलं तर केलं, काय हरकत. परंतु म्हटले नाही, पहिली बायको सोडली, आता दुसरंही केलेलं आहे. ज्यांना जास्त ईश्वरी नशा असतो ना, तर त्याला मायेचाही तेवढा नशा चढतो. म्हणून कधीही आपली जी धारणा आहे ना, धारणा हे आपलं भांडवल आहे, लक्षात ठेवा. धारणा ही आपली संपत्ती आहे आणि ही संपत्ती जी आहे ती झाकून ठेवली पाहिजे. लक्ष्मीला झाकून ठेवावं लागतं आणि सरस्वतीला उघडं करून ठेवावं लागतं. हा नियम आहे. काय, लक्ष्मीला जर झाकलं नाही तर कोणी घेऊन जाईल. समजलं. म्हणजे सरस्वतीला झाकलं तर कोणाला समजणारच नाही. म्हणून लक्ष्मीला झाकायचं असतं आणि सरस्वतीला उघडं करून ठेवायचं असतं. तर ही आमची जी ईश्वरीय धारणा आहे, ही आमची लक्ष्मी आहे, ही आमची संपत्ती आहे. त्याला तुम्ही झाकून ठेवा, त्याचं प्रदर्शन करू नका. असा युक्तीने आज गुरुवार आहे, आज थोडा उपवास आहे. समजलं. अशी थोडीशी युक्ती काढून चालवा ना. समजलं. किंवा त्यांना मग अगोदरच सांगा, जिथं आपल्याला जायचंय ना, तुम्ही पक्के आहात, चांगली गोष्ट आहे, त्यांना सांगा किंवा मी येईल तुमच्या घरामध्ये, राहील, सगळं काही करील, पण मला काही खाता येणार नाही. त्यांना सांगा. ते म्हटले ठीक आहे, नुसतं येऊन गेला तरी आम्हाला बरं वाटेल. तर मग जरूर तुम्ही जा, बसा, खेळा, बोला, ज्ञान सांगा, येऊ शकता. परंतु याची सगळी प्रोव्हिजन करून मग तिथे जायचं. नाही तर मग त्या घरामध्ये गेलं का ते म्हणतात चहा घ्या, नाही घेत. अहो काहीतरी खा, नाही खात. समजलं ना. म्हणजे ती मान हलवून बिचारे, मग ते कसं तुमचं ज्ञान ऐकणार आहे. समजलं ना. ते म्हटले तुम्हाला जर आमचं काही चालत नाही तर तुमचंही आम्हाला ज्ञान काही चालत नाही. समज. तर याच्यासाठी जे आहे युक्ती से मुक्ती, युक्तीने या ईश्वरी जीवनामध्ये कसं चालायचंय, बडे युक्तीने चालायचंय, तर तुम्ही शेवटपर्यंत चालू शकाल. आणि प्रेमाने जग जिंकता येतं. ज्याला ज्ञान द्यायचंय त्याला अगोदर प्रेम द्या, त्याला अगोदर स्नेह द्या. आजच्या जगामध्ये, आजच्या आत्म्याला जर कशाची गरज असेल, मला ते नेहमी आठवतं की 1972 साली जानकी दादी लंडनला चाललेली होती. रेल्वे स्टेशनवर आम्ही विदाई द्यायला गेलो होतो. त्यावेळेला सुंदरीबाईंना जानकी दादीने जाताना सांगितलं, देख सुंदरी, आज के दुनिया में मनुष्य को सिर्फ 2 बातों की आवश्यकता है, एक शांति और दूसरा प्रेम. क्या है? एक शांति और दूसरा प्रेम. तेरे को किसको कुछ देने का है तो दे अथवा नहीं दे, लेकिन प्रेम और शांति अवश्य देनी चाहिए. तर आज जगाला प्रेम आणि शांती पाहिजे ना, तर जाऊन त्यांना प्रेम द्या ना, स्नेह द्या. आज निस्वार्थ स्नेह कुणी कोणाला करत नाही लौकिक मध्ये. तुम्ही निस्वार्थ स्नेह द्या. समजा बाबाची टोली द्या, एखादं पुस्तक द्या,
प्रेमाने त्याला लौकिक मध्ये काही गरज असेल थोडे सहयोग द्या, त्याच्यामुळे ते आपल्या जवळ येतील ना. आणि मग ते जवळ आल्यानंतर मग तुम्ही त्याला ज्ञान सांगा, तर त्याचं वृक्ष तयार होईल. नाही तर ते बीज तसंच पडून राहील, ते उगवणार नाही. त्याच्यासाठी आज आत्म्याला सर्वात प्रथम गरज आहे ते स्नेहाची. सेंटरवालं त्याला टोली दिली, थोडं पाणी दिलं, प्रेमाने 2 शब्द बोललं, तरी ती आत्मा पगळली जाते. काय होते? एकदम पागळून जाते. मग त्याला जरी जायची घाई असेल ना, तरी पाय काय ओढत नाही, ते तिथेच बसून राहूशी वाटतं. तर प्रेमामध्ये, स्नेहामध्ये फार मोठी ताकद आहे. अरे बाबा ने जो प्रेम दिया, प्रभु पालना किसको कहा जाता है? हमने अनुभव किया कि परमात्मा ने आत्मा को पालना कैसी दी, कैसी पालना. बाबा किती प्रेम देत होते. रमेश भाईचा अनुभव आहे की त्यावेळेला ते LLB वगैरे करत होते, हुशार होते, बुद्धिजीवी होते. त्यांच्या घरी बाबा यायचे, ते त्यांनी बाबाला ओळखलं नव्हतं. ते फक्त समजायचे माझ्या आईचे गुरु आहेत म्हणून. काय आईचे गुरु आहेत, येतात म्हणून ते आपले पाया वगैरे, बाबा तर काही पडून द्यायचे नाही, ते प्रयत्न करायचे, पण बाबा पाया पडू द्यायचे नाही. तर रिस्पेक्ट असायचा, फळं वगैरे आणून ठेवायचे, हे करायचे. मग बाबांनी सांगितलं, जैसे बाबा आपके घर में आया है वैसे आपको भी बाबा के घर में आना पडेगा. असं म्हणून बाबांनी त्यांना निमंत्रण दिलं. मग बाबांनी त्यांना मधुबनला बोलवलं, आणि मधुबनला बोलवल्यानंतर इतकी पालना बाबांनी केली. अगदी सकाळी उठल्यापासून बच्चे को बुलाव, नाश्ता करणे का है, जवळ बसून घेतलं, जेवताना जवळ बसून घेतलं, मुरली चालवताना समोर बसायला लावलं. प्रत्येक गोष्टीत एवढी काही पालना दिली. त्यांच्याबरोबर बॅडमिंटन खेळले, झोपडीमध्ये जाऊन बाबांनी फोटो काढून घेतले. आमच्या बरोबर सुद्धा आम्हाला अशी पालना बाबांनी दिली की बात मत पूछो. समजा की झोपडीमध्ये आम्ही बाबाला भेटलो तर असे बाबा कडकडून भेटले की बाबाने मांडीवर बसून घेतलं. आम्ही इथं लहान होतो ना, तर मांडीवर बसून घेतलं. मांडीवर 5-10 मिनिटं बसून अगदी गालावरून हात वगैरे फिरून बाबांनी मुखामध्ये काय केली, टोली भरवली. समजा म्हणजे एवढं प्रेम परमात्माने दिलं, म्हणून हे कुर्बानी होते. बाबावर जी कुर्बान झालेले आहेत, या दीदी दादी काही उगाच कुर्बान झालेले नाहीये. त्यांना चांगली सच्ची घी की जिलेबी खिलाई आहे, हलवा खिलाया आहे, बदाम, पिस्ता, चंदन, चारोळे सगळं खाऊ घातलेलं आहे. काजू बिजू सगळं खाऊ घातलेलं आहे. बदामाचा हलवा खाऊ घातलेला आहे. आपण फक्त ते पुडीमध्ये पाहतो, पण बदामाचे शिरे नाश्त्याला खाऊ घातले. एवढी बाबांनी स्थूल मध्ये पालना दिली, सूक्ष्म मध्ये पालना दिली. म्हणून हे दादी दिदी हल्ले नाहीत ना, काय हे त्यामुळे हल्ले नाही. आता का हलतात, आता एवढं काही मिळत नाही. तर ते बाबाने जी आहे ती पालना तेवढी दिली, म्हणून ते अगदी चिटकून राहिलेले आहेत ना. तर परमात्मा की जो पालना है, वो प्रभू की जो पालना है, तशी ती रमेश भाईला मधुबनला बोलवल्यानंतर बाबाने एवढी काही पालना दिली की बस त्याने समजलं की ही कुणी ती महान विभूती आहे, ही कुणी साधी व्यक्ती नाहीये. तरी ते बाबांना महान विभूती म्हणून म्हणत होते. परंतु जेव्हा बिदाईचा क्षण आला, काय जेव्हा बिदाईचा क्षण आला, तर बिदाई देण्यासाठी पांडव भवनच्या खाली जे मोठं वडाचं झाड आहे ना, ते वडाच्या झाडापर्यंत बाबा यायचे बच्चांना बिदाई देण्यासाठी. आणि त्या वडाच्या झाडापर्यंत बाबा बिदाई देण्यासाठी आले. पूर्वी काही तो मोठा रोड नव्हता, मधलंच पायवाट होती. म्हणजे पायवाटेने वर तिकडे चढून जायचं. आता जिथे किचन वगैरे आहे मधुबनचा, ते मागच्या गेट मधून तेच पहिलं गेट असायचं, तिथनं ते जायचे. ते वडाच्या झाडापर्यंत आले. बाबांनी त्यांना दृष्टी दिली, आणि ती दृष्टी देता 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 बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. काय झाली? आणि त्या बाबाच्या डोळ्यात ज्या वेळेला अश्रू पाहिले, त्यावेळेला त्यांनी समजलं की ये कोई मनुष्य नहीं है, ये तो भगवान है. आणि मग त्यांचा निश्चय झाला की हा परमात्मा आहे. ते ज्ञानाच्या आधारे नाही, कशाच्या आधारे? प्रेमाच्या आधारे. प्रेम असल्याशिवाय डोळ्यात अश्रू येतील का? ते मुलीला जसं सासरी पाठवताना आई वडिलांचे डोळे भरून येतात, तसं तो बच्चाला बिदाई देताना बाबाचे डोळे काय झाले होते? भरून आले होते. आणि तेव्हा त्यांना निश्चय झाला
की हे परमात्मा आहे. तर अशा प्रकारे ज्ञान सांगूनच निश्चय होईल असं नाही. प्रेमाने सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीला जिंकू शकता. बाबाने परमात्माची परीक्षाच वेगळी आहे, त्याचं निदानच वेगळं आहे. स्टेजवर बसणाऱ्याला वाटतं की मला बाबा पाहतोय, मला प्रेक्षक पाहतात, परंतु असं नाहीये. बाबा कुणाला पाहतो? बाबाने कहा जो चुल पे सो दिल पे. काय सांगितलं? जो चुल पे, जे चुलीवर पोळ्या भाजतात ते कुठे आहेत? ते चुलीवर नसून बाबाच्या दिलावर आहेत. आणि स्टेजवाले फक्त स्टेजवरच आहेत, समझले ना. वो कोई बाबा के दिल पर नहीं है. तो भगवान का रिवाज ही अलग है, उनकी नजर ही अलग है, उनके नजर से कोई छूट नहीं सकता है. तुम्ही बाबासाठी थोडस जरी काही केलं, इथली एखादी चादर जरी तुम्ही झटकली तरी ती कोण पाहते? ते बाबा लगेच तुम्हाला मार्क देऊन टाकतो. बट्टीच्या वेळेला चादर झटकली, पुण्याच्या खात्यात एवढी रक्कम जमा. तुम्हाला वाटतं आपल्याला कोण पाहतंय? परंतु देणारा पाहतोय. ज्याला हिशोब करायचा आहे त्याची काय आहे तुमच्यावर नजर आहे. मग कशाला इन्चार्जनीच पाहायला पाहिजे? मी एवढं चादरी झटकलं, कुणी माझ्याकडे पाहायला तयार नाही. अरे ते पाहणारे काय देणार आहेत का तुम्हाला? समजलं ना. ते काही मार्क देणार आहेत का? ते पाहणारे तुम्हाला काही देणार नाही. त्याने दिलं तर इथल्या इथे संपून जाईल. परंतु खरा दाता कोण आहे? तो शिवबाबा दाता आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्याची बारीक नजर आहे ना त्याच्यामध्ये. त्याला भंडारीमध्ये सुद्धा आपण टाकतो, समजलं ना. तो भंडारीमध्ये टाकताना सुद्धा पाकिटमध्ये घालून टाका. भंडारी सुद्धा कशी असायला पाहिजे दादीने एकदा आम्हाला सांगितलं. आम्ही दादीच्या हस्ते भंडारीचं उद्घाटन केलं होतं. नारायणगावला आणलं, भंडारी दादी पुढे ठेवली आणि उद्घाटन केलं, कारण नवीन मकान बनवायचं होतं. तर त्याला होल छोटं होतं. तर दादीने कहा ये क्या है? ये चिल्लर की भंडारी है. म्हटली क्या है? मैं ऐसी का ओपनिंग नहीं करूंगी. म्हटली क्या है? लाव सुतार को. म्हटली समजला. ते सुताराला आणलं आणि मग काय केलं? पाकिट गिरना चाहिए बोले. इसके अंदर क्या जाना चाहिए? पाकिट जाना चाहिए. मग पाकिट पडल असं ते भंडारीचं होल मोठं केलं. मग दादीने त्याचं ओपनिंग केलं. चिल्लर मध्ये काय होणार आहे म्हटलं. समजलं. लोक चिल्लरी डालेंगे ना. तर पाकिट बनल्यामुळे मग त्याच्यात पाकिटं पडत गेली आणि जे भाड्याच्या खोलीच्या ऐवजी आमची स्वतःची बिल्डिंग झाली. तर गोष्ट छोटी असते. दान सुद्धा कसं करायचं? तर ते देताना कोणाच्या समोर द्यायचं नाही. साहेब नियम दानाचा कसा आहे की तुम्ही 10 रुपयाची नोट जर त्या भंडारीमध्ये टाकली आणि ती टाकताना जर 10 लोक समोर असतील, 10 लोकांनी जर पाहिली तर त्याचे 10 हिस्से होतात आणि तुमच्या खात्यावर 1 रुपया जमा होतो. काय? जे स्वतःच्या हाताने 9 रुपये घालवले. काय? तर याच्यासाठी ते दान करताना ते असं करायचं की त्याच्यावर कुणाची नजर पडता. नजर पडली का हिस्सा झाला म्हणून समजा. ये भी रिवाज है. काय? पुण्य अनेक पटीने कसं वाढतं? गुप्तदान महाकल्याण ते कळता कामा नये. म्हणून बा पाकिटात घालून देतात. नाही पाकिटात तर जेव्हा कुणी नसेल तेव्हा टाका, किंवा सगळ्यांचे देखत असेल तर कोणाला कळणार नाही असं टाका. नाही तर काही जण चिल्लर टाकायची झाली तरी जोरात आवाज होईल अशी ती टाकतात. समजा मी झाला आवाज ऐकला का त्या चिल्लरची आणखी चिल्लर झाली. नावावर ते काही जमाच होणार नाही. ये कर्म फिलॉसॉफी है. ये तो कर्म की क्या है? ये कर्म की फिलॉसॉफी है. तुम्ही परमात्माला फसू शकत नाही, हे लक्षात ठेवा. परमात्मा को आप नहीं फंसा सकते. परमात्मा बड़ा चतुर सुजान है. वो भोला है. क्या है? वो भोला भाला है लेकिन चतुर सुजान भी है. त्याची नजर असते की तुम्ही काय काय करता. तुम्ही पहाटे उठल्यापासून तुमच्या जे तुम्ही ब्रह्माकुमार बनला, ब्रह्माकुमारी बनला, तुमची सकाळी डोळे कधी उघडले जेव्हापासून बाबाचं रेकॉर्ड चालू होतं. शूटिंग होतंय संगमयुगावर. कलियुगात शूटिंग नव्हतं होत, लक्षात ठेवा. संगमयुगावर शूटिंग होतं की डोळ्याची जेव्हा पहिली पापणी उघडेल, हे सगळ्या ब्राह्मणांनी लक्ष द्यायची गोष्ट है. जब आंख की पहली पंखड़ी खुलती है तो आंख खुलते ही सामने कौन आना चाहिए? बाबा आना चाहिए. और क्या कहना चाहिए? बाबा गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे? अशी झाली पाहिजे. डोळ्याची पहिली पापणी उघडल्या बरोबर बाबा
सामने आना चाहिए और हम कहे बाबा गुड मॉर्निंग, और बाबा कहेगा बच्चे गुड डे। बाबा क्या कहेगा? गुड डे। तर आमचा अख्खा गुड डे होऊन जाईल. किती सोपा तरीका आहे, कोई बडी बात नाहीये. आणि त्याच्यासाठी झोपताना सुद्धा जर चांगली अमृत बेला जर करायची असेल तर अमृत बेलेचा आधार आहे आदल्या दिवसाची दिनचर्या. अमृत बेला का आधार क्या आहे? समजा तुम्ही 24 तारखेची अमृत बेला करत आहात तर त्याचा आधार आहे 23 तारखेची दिनचर्या. 23 तारखेला काय काय केलेलं आहे त्याचा सर्व परिणाम कशावर होत असतो? 24 तारखेच्या अमृत बेलेवर होतो. जर फार थकलेले असाल तर प्रश्नच येत नाही अमृत बेलेचा. काय ती झाल्यावर डोळे उघडतात. म्हणून काय आहे की नेहमी डोळे झाकताना फार काळजीपूर्वक झाकले पाहिजेत. समजलं? कहा ना कि हम हर रोज भगवान का बड़ा कहते ना, भक्ती मार्गामध्ये सुद्धा दररोज उठल्याबरोबर परमेश्वराचा आभार मानतात. का? कारण हे परमेश्वरा तू आम्हाला उठवलं आहेस. काय आहे? उठवलं आहेस. नाही तर काही माणसं झोपतात ती कायमचीच झोपून जातात, ती काही सकाळी उठत नाही. तर हे परमात्मा रोज आपल्याला तो रात्री झोपवतो आणि आपलं भाग्य की सकाळी सुद्धा आपल्याला नाही उठवलं तर काय करणार आहे? कळतं का काही झोपेत? झोपेमध्ये काही समजतं का? नाहीच उठवलं त्याने एखाद दिवस तर काय कळणार आहे आपल्याला? समजलं? तर हे पहिलं परमात्माचं थँक्स की सकाळी सकाळी तो आपल्याला काय करतो? उठवतो. झोप ही छोटा मृत्यूच आहे ना. काय कळतं झोपेमध्ये? काही कळत नाही. तर अशा प्रकारे झोपेमध्ये मात्र एक काळजी घेतली पाहिजे की झोपण्याच्या अगोदर मनस्थिती चांगली असायला पाहिजे. म्हणून जे योग करून झोपायची ही जी प्रथा आहे ती योग करूनच झोपलं पाहिजे. कारण हल्ली रात्रीचं काही खरं नाही. काय दिवसाचं तर नाहीच नाही, परंतु रात्रीचंही काही खरं नाहीये. अनेक अशुद्ध आत्मे सुद्धा विचरण करत असतात. कोणी तुम्हाला काही त्रास देऊ शकतं. म्हणून चांगलं पॉवरफुल योगयुक्त बनून झोपलं पाहिजे. झोपताना फार काळजी घेतली पाहिजे, कारण आपल्या हातात काही राहत नाही एकदा झोपलं का. समजलं ना? तर झोपताना डोळ्याची पणखडी बंद होताना कोणाला समोर ठेवून झोपलं पाहिजे? बाबाला. ज्याने बाबाला समोर, बाबाकडे दृष्टी घेत 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 ज्याची डोळ्याची पापणी बंद झालेली आहे, नैसर्गिकरित्या ज्या वेळेला ती सकाळी उघडेल तर उघडल्याबरोबर कोण दिसणार आहे? बाबा. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? झोपताना कोण समोर पाहिजे? बाबा. तर झोपही सतोप्रधान होईल. काय होईल? झोपही सतोप्रधान होईल. आणि योग निद्रा म्हणून म्हटलं गेलेलं आहे. काय आहे? योग निद्रा. वैजयंती मालेच्या मनक्याला एवढी मार्क का मिळतात? एवढं अंतर का बनलं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये? याचं कारण असं आहे की महारथी को निद्रा के भी मार्क्स मिलते हैं. निद्रा योगाचे सुद्धा त्यांना काय मिळतात? मार्क्स. आपल्याला फक्त जागलेला असतानाच मिळतात. काय? त्यातही किती मिळतात आणि किती नाही. समजलं? परंतु महारथी झोपलेले असताना सुद्धा ते योगयुक्त असतात. समजलं? आणि म्हणून त्यांना निद्रेमध्ये सुद्धा मार्क्स मिळतात. म्हणून ते पास विथ ऑनर होतात आणि वैजयंती मालेचे मणके बनतात. त्यामुळे झोपताना सुद्धा अतिशय फ्रेश वातावरणामध्ये जे काही झालं बाबाला आपलं सांगून टाकायचं, निश्चिंत होऊन योगयुक्त होऊन झोपलं पाहिजे. की सकाळशिवाय आपल्याला जाग येता कामा नाही. सकाळीच बाबाला सांगायचं की बाबा मला पहाटे उठव म्हणून. आणि बाबाने सांगितलं की मैं बच्चों की खटिया हिलाता हूं. हे बाबाने, अव्यक्त बाबाने सांगितलेले कि मैं सवेरे सवेरे बच्चों की क्या करता हूं? खटिया हिलाता हूं. आणि मग तरी जर उठले नाही तर मग बाबा काय करणार? तर संध्याकाळी झोपताना सांगायचं की बाबा गजराच्या घड्याळाचं काही सांगता येत नाहीये. समजलं? तर तू काय कर, माझी खाट जरा सकाळी सकाळी हलव, काय हरकत नाही. समजलं ना? तो बरोबर हलविल, अशी गद 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 हलवी.
पण हलवल्यानंतर आपण पटकन उठलं पाहिजे, समजलं ना? उठलं पाहिजे. आणि शक्यतो एक नियम जरा ठेवा, एक नियम ठेवा अमृत वेळेला, की ज्या बिछाण्यावर आपण झोपलेलो आहोत त्या बिछाण्यावर अमृत वेळा करायची नाही. आता काही साधन नसेल तर, नाविलाज असेल तर तिथेच करा. परंतु जर शक्य असेल, घरामध्ये असाल, काही साधन असेल, तर जिथे झोपलात त्या बिछाण्यावर कधीच अमृत वेळा करायची नाही. कारण ते ब्लँकेट तुम्हाला ओढील. काय? ते ब्लँकेट लगेच ओढून घेईल तुम्हाला. तुम्ही कधी झोपला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं सगळ्यात मोठा त्याग, सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात नंबर 1 चा दुश्मन कोण असेल तर तो बिछाना. कोण आहे? बिछाना. त्याला चांगलं गोल गुंडाळी करून कोपऱ्यामध्ये ठेवून द्या आणि मग अमृत बेला करा. तर ती अमृत बेला काय होईल? फ्रेश होईल. आणि तेही तोंड बिंड धुवून अशी मस्तपैकी अमृत बेला केली पाहिजे.